कुंभोजमधील छत्रपती शिवाजीनगर, राजर्षी शाहूनगर, इंदिरानगर, जयप्रकाश नगर, स्वराज्यनगर, पाण्याची टाकी परिसर तसेच गावातील विविध ठिकाणी राहणारे प्रॉपर्टी कार्डधारक नागरिक आणि गायरान क्षेत्रात घरे बांधून वास्तव्यास असणारे असे सुमारे 1300 अतिक्रमणधारक एकत्र आले आहे। या नागरिकांच्या राहत्या घराची जमीन कायम, नियमित व मालकी हक्कात नोंद व्हावी तसेच गावठाण हद्दवाढ करून पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना यांचा लाभ मिळावा यासाठी 17 ऑगस्ट रोजी पाण्याची टाकी समोर विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आयोजित बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले की सध्याच्या भोगवटदारांची नावे असेसमेंट व प्रॉपर्टी कार्डमध्ये मालकी हक्कात नोंदवण्यात यावी आणि निवासी अतिक्रमणे नियमित करण्यात यावी। या मागणीसाठी येत्या मंगळवारी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव मांडण्याचे ठरले। ग्रामपंचायत सदस्य अजित देव मोरे यांनी सर्व अतिक्रमण धारकांनी ग्रामसभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले। तसेच शासनाने मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने लक्ष न दिल्यास अतिक्रमण धारक नागरिक व महिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले।